यस अच्छा या स्पर्धेतला चौथा क्वार्टर फायनलचा सामना आणि आजच्या रजनीतला शेवटचा सामना. ज्या संघांमध्ये पहिला सामना इथे आपण मित्रांनो पाहिलाय तोच सामना ते संघ या शेवटच्या सामन्यामध्ये दाखल झालेले पाहायला मिळतात. क्वार्टर फायनलमध्ये दाखल झालेले पाहायला मिळतात. रोहन 11 खालच्यावाडी विरुद्ध साई बाबा 11 कचरे. पहिल्या सामन्यामध्ये साई बाबा 11 कचरे संघाने विजय संपादन केलाय, परंतु यावेळी रोहन 11 खालच्यावाडी संघ विजय ठरेल का पाहायचं आहे. परंतु या स्पर्धेचा इतिहास राहिलाय. ज्यावेळी आपण क्वार्टर फायनलचे सामने पाहिलेत प्रथम फलंदाजी करणारा संघ विजयी ठरला, परंतु पहिल्याच बॉलवरती विकेट आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट. बबल बबल नाईक इथे गारद झालाय. हुकमाचा एक्का ज्याच्यावरती साईबाबा 11 कचरे संघाची होती मदार तो झाला इथे गार. पहिल्याच बॉलवरती विकेट. कुणाची तर बबल नाईकची. सर्वात महत्वाचा मोहरा नानाने सुरुवातीलाच गोलंदाजाला सूचित केलं होतं. आपल्याला टप्पा कुठे ठेवायचा आहे, त्याला कुठे इन्व्हाइट करायचं आहे. ज्याप्रमाणे कॅच पकडली गेली नानाने तिथे खूण पटवली. यस अशाच पद्धतीची गोलंदाजी आपल्याला इथे करायची आहे. फिल्डिंग पण अतिशय अप्रतिमरित्या सजवलं गेलं होतं ते नानाच्या माध्यमातून. अतिशय शानदार क्षेत्ररक्षण सजवताना इथे आपल्याला पाहायला मिळतोय तो नाना. आणि मितेश आजच्या रजनीमध्ये मितवाच्या माध्यमातून दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मित्रांनो. एक रनआउट या आधीच्या सामन्यामध्ये केला गेलेला त्याच्या माध्यमातून रनआउट आणि त्याने पकडलेल्या आतापर्यंतच्या अप्रतिम कॅचेस. आणि या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये पहिलीच विकेट बबल नाईकची. महत्त्वपूर्ण विकेट. आणि यशस्वी ठरला गोलंदाज तो विजय पवार. न्यू बॅटर सुहास पवार. यावेळी सुहास पवार स्ट्रायकिंग एंडला. बॉलिंग मार्गवरती विजय पवार. यष्टीरक्षक प्रथमेश पवार. कालच्या रजनीमध्ये आपण मोरे फॅमिली पाहत होतो, आजच्या रजनीमध्ये आपण पवार फॅमिली पाहतोय. जय भैरव चषक 2025 प्रत्येक दिवसामध्ये प्रत्येक परिवार इथे बोलबाला करताना दिसलाय. कालच्या रजनीमध्ये मोरे फॅमिली, आजच्या रजनीमध्ये पवार फॅमिली. यावेळी सॉफ्ट हँडचा वापर आहे. दबाव निर्माण केला गेला होता, परंतु यावेळी मात्र थोडासा लेझी पाहायला मिळतोय. बॉलपर्यंत प्रॉपरली स्पीडी पोहोचू शकला नाही तो मितवा, त्यामुळे मिळालेली 1 रन. एक गडी बाद 1 रन. स्ट्रायकिंग गेला सुमित हळदणकर. आतापर्यंत सुमितच्या माध्यमातून धमाका झाला नाहीये, ब्लास्ट झाला नाहीये, परंतु या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये सुमित कशा पद्धतीने खेळतो पाहूया. लो फुल टॉस बॅटवरती घेतलाय, ड्राईव्ह केलाय स्ट्रेट. फॉलो थ्रो मध्ये बॉल फील्ड केला जातोय. विजय पवार बॉल फील्ड करताना पाहायला मिळाला. प्रयत्न चाललेत बिग हिट करण्याचे, परंतु अचूकता आणि भेदकता आणि तेवढेच आग ओकणारी अशी गोलंदाजी विजय पवार याची पाहायला मिळते. वेगवान चेंडू फेकतोय. यावेळी ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर राहिलाय बॉल. वाईड बॉलचा येतोय इशारा. नानानेही यष्टांच्या मागून इशारा केलाय, कारण गोलंदाज नानाकडे पाहत होता. नानाने ते सांगितलं यस वाईड बॉल आहे हा. एक्स्ट्रा स्वरूपात मिळते ती 1 रन. धावसंख्या 2 या अंकावरती जाऊन पोहोचते. आणि त्यानंतर फेकला गेलेला हा बॉल 1 रन देऊन जाईल. धावसंख्या 3 या अंकावरती जाऊन पोहोचेल. पुढील चेंडू विजयचा. यस यावेळी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. अतिशय दर्जेदार फिल्डिंग इथे सजवली गेले, सेट केली गेले नानाच्या माध्यमातून.
आणि त्याला अनुसरून विजय पवार इथे गोलंदाजी करतोय आणि त्या दिशेला टप्पा तो राखतोय. याही वेळी वेग जास्त परंतु ऑफ स्टिकच्या खूप बाहेर. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा स्वरूपात मिळते ती 1 रन. धावसंख्या आहे ती 4. रनिंगच्या माध्यमातून घेतली गेलेली 1 रन आणि डिक्लेअर स्वरूपात मिळालेली 1 रन आणि वाईटच्या स्वरूपात मिळालेल्या 2 धावा. पॉवर प्लेचं पहिलं षटक पॉवर बाज ठरला तो विजय पवार. एक महत्वाचा मोहरा गारद केलाय. धावसंख्या पाहायला मिळते ती 4. बबल नाईक गोल्डन डक पहिल्या चेंडूवरती विकेट बबल नाईकची आणि ती प्राप्त केली विजय पवार याने. पॉवर प्ले मध्ये पॉवर दाखवली विजय पवार याने. तो यशस्वी ठरला. दुसरं षटक पाहूया कोणाच्या हातामध्ये सोपवलं जाईल. रन 11 खालच्याळी संघाकडून बॉलिंग मार्गमध्ये दाखल होतोय तो सावर्डचा दत्तू सावंत. या आधीच्या मॅचचा हिरो. निर्धाव षटक टाकलं. 3 विकेट प्राप्त केल्या. 1 रनआउट पाहायला मिळाला. एकूण 4 विकेट त्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. पहिले 2 चेंडू डॉट नंतर आलेली विकेट. त्यानंतर झालेला रन आउट आणि त्यानंतर लगातार 2 चेंडूवरती 2 विकेट. अष्टपैलू अशी कामगिरी पाहायला मिळाले दत्तू सावंत याची. त्याचमुळे त्याला सातत्यपूर्ण प्लेइंग 11 मध्ये खेळवलं गेलंय. यावी फटका लाजवाब आहे. परफेक्ट मिडल आहे. आर पार आहे बॉल. जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. सुहास पवार करतोय वार. बेडा केलाय त्याने पार. चेंडूला दवडले सीमारेषेच्या पार. षटकार. लेफ्ट हँडेड फलंदाज आहे. कडक बेधडक अशी चाललेली फलंदाजी. धूमधडाका मैदानाच्या आतमध्ये आणि धडाकेबाज फलंदाजी करताना सुहास पवार मॅन फ्रॉम मुंबई. मुंबईचा आयकॉन खेळाडू या रत्ननगरीमध्ये. फुल टॉस चेंडू आहे. फुल टॉस चेंडू आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून फक्त टाइम केला. मिडल केलं बॉलला. दिशा दिली आणि सीमारेषेच्या बाहेर दवडला. 1 बॉन्स चौकार इथे पाहायला मिळतोय. 2 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्यात. दत्तू सावंत याने चर्चा होईल. नाना पुढे येईल. दत्तू आणि नानामध्ये इथे जरूर चर्चा होणार आहे. सलामसलत इथे दिली जाते. आपला अनुभव इथे सांगेल दर्शवेल कारण एक उत्कृष्ट फलंदाज आहे. उत्कृष्ट यष्टीरक्षक आहे तो नाना. आणि इथे जरूर बातचीत झाली असेल कारण बबल नाईक हा लेफ्ट हँडेड फलंदाज आणि त्याच्या विरुद्ध आखली गेलेली रणनीती आणि त्यामुळे गोल्डन डकच्या स्वरूपात कॅचवरून माघारी परतलेला बबल नाईक आणि त्यानंतर हा लेफ्टी फलंदाज सुहास पवार. यस यावी अलॉंग द कार्पेट खेळलाय. लाजवाब फटका आहे. मिड विकेटच्या दिशेने बॉल फील्ड केला गेलाय. गौरवला तिथे आपण पाहतोय. 1 रन इथे मिळते. धावसंख्या पोहोचते 15 अंकावरती. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सुमित. फुल टॉस चेंडू आहे. ताकदीने खेळण्याचा केला गेला प्रयत्न. बॉल जाईल तो यावेळी विजय पवारच्या डोक्यावरून. बाउन्स झाल्यानंतर इथे थोडीशी उंची मिळते आणि विजय पवारच्या उंचीवर वरून जातोय हा बॉल आणि दत्तूवरती चढवला गेलेला हल्ला पाहायला मिळतोय. आतापर्यंत दत्तू या मैदानावरती हावी ठरला होता परंतु इथे मात्र फलंदाज हावी ठरलाय आणि सुमित हळदणकर इथे हावी ठरतोय. लोकल बॉय आणि त्यानंतर आणखीन एक धमाका आहे. बॅक टू बॅक 4 रन. काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये. दत्तू सावंत या महत्वपूर्ण सामन्यामध्ये खराब गोलंदाजी परंतु याचा फायदा सुमितला मिळालाय. सुमित आतापर्यंत या संपूर्ण रजनीमध्ये फ्लॉप चालला होता परंतु इथे सुपर डुपर हिट बनतोय. जो हिट होता
तो फ्लॉप झालाय आणि जो फ्लॉप होता तो सुपर डुपर हिट झालाय. जो हिरो होता तो झिरो झाला आणि जो झिरो होता तो इथं हिरो बनताना दिसतोय. आणि इथे काय घडलंय, डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. आणि हाच टप्पा इथे मेंटेन करायचा होता. नाना निराशा इथे व्यक्त करतोय, कारण नानाने त्याला सांगितलं होतं आपल्याला बॉल कुठे ठेवायचा आहे. शॉर्ट ऑफ लेन मध्ये डिलिव्हरी करायची होती आणि त्यामुळे निराशा इथे जाहीरपणे व्यक्त करताना मैदानाच्या आतमध्ये नाना पाहायला मिळतोय. 19 धावा त्याने इथे खर्च केल्यात या षटकामध्ये. धावसंख्या पाहायला मिळते 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 1 गडी बाद 23 धावा. मित्रांनो, पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलं तेव्हा धावसंख्या होती 1 गडी बाद 4 आणि 30 धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला मिळते. 1 गडी बाद 23 रन 23 धावा. बॉलिंग मार्गवरती विजय येईल, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. 4 धावा खर्च केल्या होत्या. बबल नाईकची विकेट प्राप्त करून आपल्या सामन्याला संघाला एक चांगली सुरुवात करून दिली होती. तोच विजय पवार वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघाच्या माध्यमातून तिसरं षटक घेऊन बॉलिंग मार्गवरती सज्ज होईल आणि समोर असेल फलंदाज लेफ्ट हँडेड सुहास पवार. विजय पवार विरुद्ध सुहास पवार अशी चाललेली लढत. आणि यष्टीरक्षक नाना पवार. यावी चांगला बाउन्स, सॉफ्ट हँडने प्लेड केले, बॉलला दिशा दिले, ढकललाय बॉलला. डिक्लेअर स्वरूपात मिळते ती 1 रन. ज्यावेळी एक हुकमी गोलंदाज येतो, आपली हुकूमत दाखवत असतो, त्यावेळी अशा प्रकारचं क्रिकेट खेळणं गरजेचं असतं. एक सिंगल रन ही तेवढीच महत्त्वाची असते, कारण डॉट बॉल येण्यापेक्षा कधीही सिंगल रन नक्कीच चांगली, आणि तोच प्रयत्न इथे केला जातो. येस, सॉफ्ट हँडने प्लेड केलाय. पहा, फलंदाजी इथे आपली दाखवतोय, बॅटिंगचा क्लास इथे दाखवतोय आणि शांत डोक्याने चाललेली ही खेळी इथे आपल्याला पाहायला मिळते. या फलंदाजाच्या माध्यमातून विचारपूर्वक इथे केला जातोय तो खेळ. धावसंख्या 25 रन 25. विजय पवार हा हुकुमाचा एक्का आहे गोलंदाजीचा आणि तो इथे आजमावला गेलाय, त्यामुळे थोडासा संयम दाखवायचा आहे. आणि जेव्हा एका समोरचा संघ जेव्हा हुकुमाचा एक्का बाहेर काढतो, त्यावेळी बादशाला 2 पावलं मागे येणं गरजेचं असतं आणि तीच 2 पावलं मागे येऊन सॉफ्ट हँडनी खेळताना इथे पाहायला मिळतोय तो सुहास पवार. आवश्यकता आहे इथे. सुमित इथे सज्ज होईल. सुमितच्या बॅटमधूनही आपण चौकार पाहिलेत. यावेळी आखूड टप्पा भिरकवायचा होता ऑन साईडला, बॅटची एज गेल. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 रन इथे मिळेल. प्रयत्न चाललेत आणि प्रयत्न करणं हे कधीही चांगलं. हार मानण्यापेक्षा प्रयत्न करून मिळालेली हार ही खूप महत्त्वाची असते आणि खूप काही सांगून जात असते, खूप काही शिकवून जात असते. प्रयत्न न करता मिळालेली हार मात्र निश्चितच लाजिरवाणी असते. परंतु इथे प्रयत्न चाललेत. हार होईल का विजय होईल महत्त्वाचं नाहीये. मला प्रयत्न करायचे माझ्या संघासाठी, मला खेळायचंय माझ्या संघासाठी, मला लढायचंय माझ्या संघासाठी, आणि तो प्रयत्न इथे करताना हे 2 खेळाडू. आणि सुमितच्या बॅटमध्ये निघालेला हा फटका निसटलेला झेल आहे. सुमित हळदणकरला इथे संधी देऊन जाईल. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्याच्या दिशेने खेळला गेलेला फटका बॉल पर्यंत पोहोचलाही होता. विकी मुंबईकरच्या हातातून निसटलेला हा झेल आहे, परंतु बिघडवून जाईल का खेळ हे आपल्याला पाहायचं आहे. कारण सुमित हळदणकरला इथे संधी मिळते, नशिबाची साथ मिळते. स्ट्रायकिंग एजला सुहास पवार खेळण्यासाठी सज्ज. विजय पवारचा पुढील चेंडू. आखूड टप्पा होता. ऑफ स्टिकच्या बाहेर आला होता, त्यामुळे येस्टर्नवरून जाणारा हा बॉल आहे, त्यामुळे इथे वाईड करार केला जाणार नाही. यस, इथे आलाय तो डॉट बॉल. निर्धाव चेंडू, बिंदी गेंद. यस, वाईड लाईन यॉर्क होता. बॅटचा फेस इथे ओपन केला आणि बॉलला फक्त पुश केले. धावसंख्या 28 28 रन.
षटक क्रमांक समाप्त होते ते यावी तिसरं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना साईबाबा 11 कचरे संघाची धावसंख्या 28. एक गडी बाद. विचार चालू आहे, विचार केला जातोय कुणाच्या हातामध्ये यानंतरचं षटक इथे आपण द्यायचं. एक्स्ट्रा प्लेयर आमच्या दिशेने येऊ द्या. येस येस येस. विजय पवार या विश्रांती घेण्यासाठी मैदानाच्या बाहेर येईल. आदित्य मोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 3 षटकांचा खेळ इथे संपन्न झालाय. धावा स्कोर कार्डवरती 28. बबल नाईकच्या स्वरूपात गमावलेली पहिली विकेट, परंतु त्यानंतर संघाला सावरताना सुमित अर्दनकर आणि सुहास पवार एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होते. नाबाद 28 धावांची पार्टनरशिप यांच्यामध्ये बिल्ड होताना पाहायला मिळते. बॉलिंग मार्गवरती दाखल होतोय सूरज वागदरे. समोर आहे सुहास पवार. करेल का वार? पहिला बॉल गती कमी चकवलं, फसवलंय आणि मंदारी बॉल गॅदर करताना इथे फसलाय. निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. गती कमी ठेवली, फिंगर रोल केले गेले, त्यामुळे टप्पा पडल्यानंतर बॉल आणखी कमी गतीने पुढे सरसावला, त्यामुळे टाइम करू शकला नाहीये. बॅट बॉलचा संपर्क होऊ शकला नाही आहे आणि याही वेळी बिगिट करायचा होता. निराश आहे. टाइम करण्यास असमर्थ इथे ठरलाय तो सुहास पवार. याही चेंडूवरती बिगिट करत होता. लगातार आलेले 2 डॉट बॉल. सुहास पवार, परंतु इथे आत्मविश्वास वाढला असेल तर सूरज वागदरे याचा. आणि याही चेंडूवरती गती कमी ठेवले. चांगली गोलंदाजी. महत्वपूर्ण सामन्यामध्ये महत्वपूर्ण कामगिरी बजावत असताना सूरज वागदरे इथे दिसतोय. डिक्लेअर स्वरूपात 1 रन इथे मिळाले. थोडासा निराश आहे सुहास पवार, कारण त्याला धमाका करायचे आहेत, परंतु धमाका करण्यासाठी प्रॉपरली बॉलचा बॅटची मिडल संबंध होणं आवश्यक आहे, संपर्क होणं आवश्यक आहे. यावेळी डिक्लेअर स्वरूपात मिळतील त्या 2 धावा. धावसंख्या 31. एक गडी बाद 31. आणि याही वेळी स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला गेलेला फटका आहे. रिझल्ट सेम आहे. नो बॉल प्लस 2 धावा, एकूण 3 धावा इथे मिळतील. नो प्लस 2 3 धावा इथे मिळणार आहेत त्या संघाला. बोनस स्वरूपात मिळणारे या 3 धावा इथे ठरत आहेत. यानंतर येईल ते फ्री हिट, आणि फ्री हिट मिळते कुणाला तर सुहास पवार याला. धावसंख्या 34 रन 34. स्ट्राइक एंडला सुहास पवार. फ्री हिट साठी फेकला जाईल सूरज वागदरेच्या माध्यमातून हा बॉल. लेग स्टिकच्या बाहेर आहे बॉल.
फ्री हिट कंटिन्यू राहील. इथे वाईड बॉल पाहायला मिळतोय. एक रन एक्स्ट्रा स्वरूपात. धावसंख्या 35. थोडस लांबलेलं षटक इथे पाहायला मिळतंय. यावी आडव्या बॅटचा वापर करायचा होता. क्रॉस द लाईन खेळण्याचा इरादा सुहास पवार याचा. फ्री हिटची कमाल पाहायला मिळाली नाही, परंतु इथे मात्र चलाखी दाखवली सूरज वागदरेने आणि त्यामुळे आलेला हा डॉट बॉल आहे. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. हा सामना मित्रांनो शेवटच्या बॉल पर्यंत जाईल यात मात्र कोणती शंका नाही, कारण दोन्ही संघांमध्ये बॉलिंग लाईनअप अतिशय दर्जेदार. तोडीस तोड अशी खेळी आपल्याला या दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. जे आतापर्यंत 3 क्वार्टर फायनल मध्ये पाहिलं त्याही पेक्षा सरस सामना हा 4थ्या क्वार्टर फायनल मध्ये पाहायला मिळेल. यावेळी ताकदीने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे, करत नाहीये चूक आणि इथे सुहास पवारच्या स्वरूपात दुसरा धक्का इथे बसतोय साईबाबा 11 कचरे संघाला. सुहास पवारच्या स्वरूपात मिळालेला दुसरा धक्का. 15 चेंडूंचा त्याने सामना केला. 20 धावा त्याने इथे बनवल्यात. ऑफस्टीच्या खूपच बाहेर येऊन खेळण्याचा इरादा होता सुहास पवार याचा, परंतु अतिशय दर्जेदार गोलंदाजी सूरज वागदरे याची इथे पाहायला मिळाली. मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय तो रोहित भालेराव. रोहित याआधी झालेला सामना शेवटचा बॉल खेळत असताना विजयी षटकार त्याने लगावला होता. ती सुरुवात तो जबाका या सामन्यामध्ये पहिला बॉल खेळत असताना करेल का? आणि इथे मात्र बॉलिंग मार्गवरती बदल होतोय. मुरुगवाडा एक्सप्रेस अमित नागवेकर याला इथे आणलं गेलंय. दोन्ही बॅट्समन एकमेकांची चर्चा करतायत. कॉलिंग कोऑर्डिनेशन आणि रनिंग बिटवीन द विकेट यावरती लक्ष दिलं जाईल का? कारण स्कोर कार्ड जर पुढे घेऊन जायचं असेल तर याचाही अवलंबन होणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. अमित नागवेकर बॉलिंग मार्गवरती सज्ज. ओहो, यावी वेगवान चेंडू फेकण्याचा प्रयत्न. ऑफ स्टिकच्या बाहेर राहिलाय बॉल. 1+1 2 धावा. गती तर सरस आहे, परंतु टप्पाही आपल्याला सरस राखणं गरजेचं आहे. कारण गती चांगली असेल आणि बॉल जर स्वैर असेल तर एक्स्ट्रा धावा समोरच्या संघाला मिळतील. ती चूक करून इथे चालणार नाही, कारण ज्या सामन्यामध्ये आपल्याला एंटर व्हायचं आहे, या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये एंटर व्हायचं आहे आणि त्यासाठी अशा चुका खूप घातक ठरल्यात. फुलटॉस चेंडू आहे, संधी इथे मिळते आणि फुलटॉस चेंडू सुमितला देणं म्हणजे सुमितने षटकार ठोकणं आणि इथे ठोकलाय षटकार. धावसंख्या जंप होईल आणि पोहोचेल 43 या अंकावरती. 43 रन. लॉस ऑफ 2 विकेट. बबल नाईक आणि सुहास पवार हे दोन्ही आयकॉन खेळाडू मैदानाच्या बाहेर. 20 धावांची खेळी आपल्याला पाहायला मिळाली सुहास पवार याची, परंतु बबल नाईक मात्र गोल्डन डकचा शिकार ठरला. यावेळी डीप मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय. एक रन इथे मिळाली. धावसंख्या 44 44. षटक क्रमांक 5. अमित नागवेकर पुढील चेंडू घेऊन. आणि त्यानंतर आणखीन एक मोठा फटका. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. गौरव मडवीने प्रयत्न केले होते, जंप लगावली होती, परंतु रोखू शकला नाहीये बॉल. 6 धावांसाठी. आणि याचबरोबर संघाचं अर्धशतक फलकावरती पाहायला मिळत आहे. 50 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत.
रोहित सुपर डुपर हिट अशी कामगिरी. रोहित भालेराव सुरेख फलंदाजी, पोषक फलंदाजी, आवश्यकतेनुसार फलंदाजी, स्थिती आणि परिस्थितीला अनुसरून केली जाणारी ही फलंदाजी. पुढील चेंडू आणि हाई परफेक्ट रडार मध्ये सापडतोय. रिझल्ट लगावलाय त्याने 6 धावा. आपण चर्चा करत होतो कारण या आधीच्या सामन्यामध्ये शेवटच्या बॉलवरती त्याने लगावलेला षटकार आणि त्यानंतर इथे मैदानात दाखल झाल्या त्याने केलेला धमाका. जणू काही आधीच्या सामन्यामध्ये अर्धवट राहिलेली फलंदाजी या सामन्यामध्ये पूर्णत्वास नेतो की काय अशी केली गेलेली सुरुवात. धावसंख्या 56 पाहायला मिळते स्कोर कार्ड वरती. दोन चेंडूवरती लगावले गेलेले 2 षटकार आणि जर इथे विचार केला तर सलग 3 षटकार त्याने ठोकलेत कारण या आधीच्या सामन्यामध्ये शेवटच्या बॉलवरती लगावलेला षटकार आणि त्यानंतर मैदानात आतमध्ये दाखल झाल्या खेळत असताना लगातार 2 चेंडूवरती लगावले गेलेले षटकार. आणि आधीच्या मॅच मध्ये अर्धवट राहिलेलं काम यावी पूर्णत्वास देताना इथे दिसतोय कारण सामना महत्त्वपूर्ण आहे. महत्त्वपूर्ण कामगिरी इथे बजवायची आहे आणि इथे मात्र डिक्लेअर क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय त्यामुळे 1 रन इथे मिळते. एक चांगलं क्रिकेट इथे आपल्याला पाहायला मिळतंय. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, ताकदवान आहेत. दोन्ही संघांच्या मध्ये आयकॉन प्लेयर जे आहेत ते खूप मोठं नाव आहे या सर्व आयकॉन प्लेयरची. धावसंख्या 57. 5वं षटक आहे इथे सुरू. अमित आहे बॉलिंग मार्क वरती. महागडं ठरलंय. आणि त्यानंतर आणखीन एक मोठा फटका परंतु एक चांगलं कोऑर्डिनेशन आहे. यामध्ये एक चांगलं कोऑर्डिनेशन पाहायला मिळते. स्मिथ शिवलकर उंचीने जंप करून प्रयत्न केला गेला. चांगली उंची होती या बॉलला त्यामुळे जंप केलं, बॉल रोखला, दुसऱ्या खेळाडूकडे पास केला आणि इथे महत्वपूर्ण मोहरा गारद केला गेलाय. माघारी येतोय तो रोहित भालेराव. रोहितने आपली कामगिरी पूर्ण नेली असं जरूर इथे म्हणावं लागेल कारण मैदानात दाखल झाल्या त्याने 2 चेंडूवरती लगावले गेलेले 2 षटकार. फिल्डिंगचा दर्जा पहा. जंप केलं, स्वतःला हेरलं, मिस बॅलन्स होतोय आणि लगेचच त्याने दुसऱ्या खेळाडूकडे बॉल पास केला आणि या दोघांच्या कोऑर्डिनेशन मध्ये घेतला गेलेला हा झेल पाहायला मिळतोय. मिळालेली विकेट पाहायला मिळाली. 3 गडी बाद 57 धावा. षटक क्रमांक समाप्त झाले ते 5वे. धावसंख्या आहे ती 57. 3 गडी बाद. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ आहे ते बाकी. स्ट्रायकिंग एंडला सुमित हळदणकर आणि बॉलिंग मार्गवरती सूरज. गती कमी, थोडंसं वळण घेणारा हा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर इन स्विंग होतोय. सुमित यावी नाकाम ठरले. आपण रिप्ले मध्ये पाहू शकतो ऑफस्टिकच्या बाहेर होता बॉल. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळण घेताना पाहायला मिळाला त्यामुळे प्रॉपरली खेळू शकला नाही तर सुमित. आणि डॉट बॉलने या षटकाला प्रारंभ करताना आपल्याला सूरज वागदरी पाहायला मिळतोय. सूरजचा पुढील चेंडू शफल होतोय. पुन्हा बॅकफूट वरती येऊन खेळण्याचा त्याने केलेला प्रयत्न आहे. 1च रन इथे मिळेल. 1 रनने धावसंख्या 58 या अंकावरती जाऊन पोहोचेल. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत आणि यावी स्ट्रायकिंग एंड आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकार तारमाळे एक वेगवान गोलंदाज, मॅन फ्रॉम मुंबई, मुंबई एक्सप्रेस. आणि इथे ताकदीने खेळण्याचा प्रयत्न होता. टाइम केलं नव्हतं बॉलला त्यामुळे 1 रन इथे मिळणार आहे. पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. 59 धावसंख्या.
शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. सूरज वागदरीची ते चर्चा होईल, कारण या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये त्यांनी टाकलेली दर्जेदार गोलंदाजी आणि सामन्याला दिलेला कमबॅक करून. आणि इथे खेळ आहे, फटका, क्षेत्ररक्षक आहे, पकडले, शानदार कॅच. यस, नो बॉल इथे पाहायला मिळतोय. कष्टान कमावलं आणि नो बॉल मध्ये गमावलं. प्रथमेश पवार म्हणजे नाना होता तिथे. अतिशय दर्जेदार पद्धतीने कॅच पकडली होती. पंचांचा इथे मात्र इशारा आला, नो बॉल. धावसंख्या 61 रन. फ्री हिट आहे, इथे फ्री हिट आहे. हो, क्लीन बोल्ड आहे, परंतु इथे फ्री हिट असल्यामुळे तो मैदानाच्या आतमध्येच पाहायला मिळेल. तो क्रॅकिंग डिलिव्हरी होती, परंतु फ्री हिट असल्यामुळे इथे मात्र संधी मिळेल फलंदाजी करण्याची. ती या फलंदाजाला ओमकार तारमळे याला. परफेक्ट लाईन लेंथ मध्ये फेकला गेलेला बॉल, तो टार्गेट डिलिव्हरी. रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय ट्रो क्रॅकिंग डिलिव्हरी. क्लीन बोल्ड होता, परंतु फ्री हिट असल्यामुळे त्याला इथे मिळेल जीवदान. यावेळी फटका चुकलाय, फॉलो थ्रो मध्ये फील्ड करतोय आणि त्याने आपली निराशा या यष्ट्यांवरती दर्शवून दिले. रन आउट होऊन मैदानाच्या बाहेर यावं लागतंय ते ओमकार तारमळे याला. आणखी एक विकेट इथे गमावली गेले. सूरजचा राग इथे पाहायला मिळालाय, कारण निराश झाला होता, कारण नो बॉल आणि त्यामुळे फलंदाजाला मिळालेलं जीवदान आणि त्यानंतर रनआउट करण्याची मिळालेली संधी. तेजस खेळण्यासाठी ते सज्ज होईल. आखूड टप्पा भिरकवलाय, भिरकवलाय, भिरकवलाय. डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा. निर्धारित 6 षटकांचा खेळ इथे समाप्त. प्रथम फलंदाजी करत असताना साई बाबा 11 कचरे संघाने धावा बनवल्यात. 63-64 धावांचं लक्ष ठेवलं जात आहे. ते यावी रोहन 11 खालच्याळी संघासमोर. सुरुवात थोडीशी खराब झाली साई बाबा 11 कचरे संघाची, कारण गोल्डन डकचा शिकार ठरला तो बबल नाईक. परंतु दुसऱ्या बाजूने चांगली इनिंग सुहास पवार कडून पाहायला मिळाली, परंतु तोही जास्त काळ मैदानाच्या आतमध्ये राहू शकला नाही. परंतु रोहित बालेराव तो मैदानात दाखल झाल्या त्याने लगावलेले 2 षटकार आणि त्यामुळे धावसंख्येने घेतलेली चम आणि त्यानंतर सूरज वागदरेने पुन्हा एकदा आपल्या संघाला करून दिलेला कमबॅक आणि शेवटच्या षटकामध्ये अतिशय अप्रतिम लाईन लेन मध्ये ठेवले गेलेले बॉल, त्यामुळे समोरच्या संघाला 63 या धावसंख्येवरती रोखलंय. 64 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय ते रोहन 11 खालच्याळी संघासमोर. बॅटिंग लाईनअप जर इथे आपण पाहिले तर बबल नाईक गोल्डन डकचा शिकार, पहिल्याच बॉलवरती घेतली गेलेली विकेट, मितवाच्या माध्यमातून पकडली गेलेली कॅच. सुमित हळदणकर 13 चेंडूंचा सामना केला, 20 धावा त्याने बनवल्या. सुहास पवारनेही 1 षटकार ठोकला, 1 चौकार ठोकलेला पाहायला मिळाला. 14 चेंडूंचा सामना केला, 18 धावा त्याने बनवल्या आणि सूरजच्या माध्यमातून ती विकेट प्राप्त केली गेली. रोहित बालेराव मैदानाच्या आतमध्ये सलग 2 चेंडूवरती 2 षटकार, त्यानंतर घेतली गेली सिंगल. 4 चेंडूंचा सामना करून 13 धावा त्याने बनवल्या. ओमकार तारमळे 3 चेंडूंचा सामना केला, 1 रन त्याने
प्राप्त केली आणि तेजस हळदणकर मात्र नॉट आउट आपल्याला पाहायला मिळालंय. 4 गडी गमावले, 63 धावा बनवल्या, 64 धावांचं लक्ष ठेवलं गेलं. विजय पवारच्या माध्यमातून पहिलं षटक, पॉवर प्लेचं 4 धावा खर्च केल्या, 1 विकेट त्याने कमावली ती बबल नाईक याची. दुसरं षटक दत्तू सावंत याने फेकलं, परंतु तो तिथे महाग ठरला. 19 धावा तिथे पाहायला मिळाला आणि विजय पवारने वैयक्तिक दुसरं षटक जेव्हा फेकलं ते 5 धावांचं पाहायला मिळालं. विजय पवारने 2 षटकं इथे फेकलेत आणि त्यामध्ये केवळ 9 धावा खर्च केल्या, 1 विकेट प्राप्त केली. सूरज वागदरेच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी, कारण अनेक स्पर्धा या मैदानावरती तो खेळलाय, त्यामुळे या क्रीडांगणावरती सूरज वागदरेची गोलंदाजी इथे सरस ठरली. सूरज वागदरेने 2 षटकं इथे फेकले आणि त्यामध्ये 13 धावा खर्च केल्या, 1 विकेट प्राप्त केले. आणि अमित नागवेकरचं षटक मात्र खूपच महागडं ठरलं, ज्या षटकामध्ये 2 षटकार ठोकले ते रोहित बालेरावने आणि 22 धावांचं ते षटक इथे आपल्याला पाहायला मिळालं. आणि 1 सुमित हळदणकर आणि 2 षटकार ठोकले ते रोहित बालेकर, असे 3 षटकार अमित नागवेकरच्या त्या ओव्हरमध्ये ठोकले गेले होते आणि त्यावेळी सर्वात महागडं षटक ठरलं ते अमित नागवेकर याचं, ज्या षटकामध्ये 22 धावा खर्च केल्या आहेत. 63 धावा बनवल्या गेल्या, 64 धावांचं लक्ष आपल्याला रोहन 11 खालच्या संघासमोर ठेवलं गेलेलं पाहायला मिळतंय. कोणता सलामी वीर यावेळी सलामी देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल ते आपल्याला पाहावं लागेल. एका बाजूने ते प्रथमेश पवार म्हणजे आपला नाना मैदानाच्या आतमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज होतोय, तर त्याच्या जोडीला इथे आपल्याला पाहायला मिळेल दत्तू सावंत. सावर्ड्याचे हे 2 नामवंत आणि गुणवंत खेळाडू, एक सिनियर खेळाडू आहे ज्याने अनेक पर्व टेनिस क्रिकेटमध्ये गाजवलेत. ज्या खेळाडूसाठी रणनीत्या आखल्या जातात, कट कारस्थानं रचली जातात, असा हा सिनियर खेळाडू प्रथमेश पवार उर्फ नाना मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज होतोय. तर दुसऱ्या बाजूला त्याच्या जोडीला असेल सावर्ड्याचा हिरो दत्तू सावंत. महत्वपूर्ण आहे ही मॅच. सेमीफायनल मध्ये कोणता संघ दाखल होईल ते या 6 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु समोर असेल साईबाबा 11 कचरे संघाचा मुंबई एक्सप्रेस. वंदे भारत पेक्षाही सुसाट आहे ज्याची गोलंदाजी, तो ओमकार तारमाळे. पहिल्या षटक पॉवर प्लेचं घेऊन पॉवर पास गोलंदाजी करण्यासाठी तोही ते सज्ज होईल. फील्ड सजवली गेले, कारण नानाला इथे रोखायचंय, दत्तूला इथे रोखायचंय. 2 आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, परंतु बॉलिंग मार्गमध्ये साईबाबा 11 संघाकडून मुंबई एक्सप्रेस आयकॉन खेळाडू ओमकार तारमाळे इथे सज्ज होईल. स्क्वेअर लेगला एक खेळाडू आहे, फॉरवर्ड स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक इथे घेतला जातोय. डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल. आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला घेतला गेलेला एक खेळाडू. 2 खेळाडू आपल्याला 30 यार्ड सर्कलचे बाहेर पाहायला मिळत आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि त्याचबरोबर डीप मिड विकेट या दिशेने हे 2 खेळाडू उभे असलेले पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंडला नाना इथे सज्ज होतोय. मुंबई एक्सप्रेस ओमकार तारमाळेचा पॉवर प्ले मधील पहिला बॉल. प्रथमेश पवार यावेळी स्ट्रेट खेळ आहे, फील्ड इथे केला जाईल. अप्रतिम डिलिव्हरी, परंतु तेवढाच सुरेख पद्धतीने खेळला गेलेला फटका. आपली सिनियरिटी, आपला अनुभव, स्ट्रेट ड्राईव्ह, परंतु तेवढ्याच ताकदीने केले गेलेलं क्षेत्ररक्षण, निर्धाव चेंडूने केले गेलेली सुरुवात आहे. आणि ओमकार तारमाळेला माहिती आहे नानाची क्षमता काय आहे. नाना काय आहे, नानाचा जलवा काय आहे, नानाचं सामर्थ्य काय आहे, नानाची ताकद हे जाणून आहे तो ओमकार तारमाळे. पुढील चेंडू आखूड टप्पा, कडे कडे ऑन साइडला भिरकवण्याचा प्रयत्न. इथे बॉलला थोडीशी हाईट दिली गेली होती आणि एक उत्तम दर्जाचा फेकला गेलेला हा बॉल आहे, कारण इथे वेगळी रणनीती. एक बॉल गुड लेंथ वरती तर दुसरा शॉर्ट ऑफ लेंथ पाहायला मिळतोय. आणि प्रथमेश पवार विरुद्ध रचली गेलेली ही रणनीती असावी ओमकार तारमाळे याची. पुढील चेंडू घेऊन इथे सज्ज होईल. यस, या हाई चेंडू अतिशय प्रतिमरित्या हाताळला गेलाय. नॉन स्ट्राइक एंडला केला गेलेला थ्रो, परंतु इथे खराब थ्रो म्हणावा लागेल. 1 रन जिथे बनली पाहिजे होती तिथे 2 धावा इथे बनतायत. चुकीचा थ्रो आहे इथे, चुकीचा थ्रो. आवश्यकता होती का?
कारण एक एक रन इथे महत्वाची आहे. एक एक रन वरती हा सामना बनणार आहे. आणि इथे तर असे लूट केली गेली धावांची तर मात्र संघ अडचणीमध्ये येणार आहे. जिथे एक धाव बनली पाहिजे होती तिथे 2 धावा बनवल्या गेल्या आणि स्कोर कार्ड वरती धावसंख्या इथे पोहोचले 2 या अंकावरती. ओमकार तारमळे पुढील चेंडू घेऊन नानासाठी. नाना तयार. चांगला थ्रो आहे. परफेक्ट शॉट आहे. तो क्रॅकिंग डिलिव्हरी परंतु तेवढ्याच दर्जेदार पद्धतीने खेळून काढलाय हा बॉल. शेवटपर्यंत बॉल वरती ठेवतोय नजर आणि करतोय इथे प्लेड. लाजवाब. नाना नाना नाना. कारण ज्या गतीने तो बॉल आला होता आणि तेवढ्याच स्किलफुली कौशल्यपूर्ण पद्धतीने खेळून काढलाय तो नानाने. यस आई बॉल वरती येऊ दिलाय. बॉडी जवळ येऊ दिला बॉलला आणि त्यानंतर बॅट वरती घेतला गेला. 1 रन इथे मिळते आणि एक चांगलं कॉलिंग कोऑर्डिनेशन आहे इथे पाहायला मिळतंय. कारण बॉल बॅट वरती घेतल्यानंतर नॉन स्ट्राईक एंडला असलेला खेळाडू लगेचच आपली स्ट्राईक सोडतोय. स्ट्रायकिंग एंडला येण्याचा प्रयत्न करताना इथे दिसतोय आणि यस नो मध्ये चाललेला हा खेळ आहे. कारण मोठे फळके खेळणं ओमकार तारमळे विरुद्ध थोडंसं अवघड जात आहे. त्यामुळे सिंगल डबल घेत स्कोर कार्ड पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे. आकुटप्पा भिरकवलाय भिरकवलाय भिरकवलाय. डिक्लेअर झोन आहे. 1 रन इथे मिळते. षटक क्रमांक समाप्त होतोय. पॉवर प्लेचं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 5 धावा. अजूनही 59 धावांची आवश्यकता इथे असेल. येणारे चेंडू असतील 30. रिक्वायर रन रेट जवळजवळ 12च इथे राहील. बॉलिंग मार्गवरती इथे दाखल होतोय रोहित बालेराव. रोहित फलंदाजीमध्ये ठरलाय हिट. 13 धावांची धमाकेदार खेळी. 2 षटकार. परंतु या बॉलिंगच्या माध्यमातून कशी कामगिरी करेल ते पाहणं गरजेचं. समोर आहे दत्तू सावंत. सावर्डेचे दोन्हीही गुणवान नामवंत धमाकेदार फलंदाजी करण्यासाठी धडाकेबाज फलंदाजी ओळखले जाणारे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असताना पॉवर प्लेचं दुसरं षटक. पहिला बॉल. यस यावी भिरकवायचा होता स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून परंतु बॉटम एज घेऊन डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल. 1 रन मिळते. धावसंख्या 6 इथे पाहायला मिळेल. धावसंख्या इथे पाहायला मिळते ती 6. चांगली सुरुवात रोहित बालेराव याच्या माध्यमातून. हो यावी फटका लाजवाब आहे. धमाका आहे. ब्लास्ट आहे. आकाशाला गवसणी घालणारा हा बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. फटका ताकदवर होता. उंची सरस होती. लांबी तर त्याही पेक्षा सरस पाहायला मिळाली. काय फटका सजवलाय पहा. काय बॉडी बॅलन्स पाहायला मिळाला आणि त्यात तेवढ्याच ताकदीने केलेला प्रहार. आणि यानंतर पुन्हा एकदा बिग हिट करायचा होता इथे विचार. लेग बाईच्या स्वरूपात मिळेल 1 रन. रन येणं गरजेचं आहे. भले ती कशीही असू द्या. बाईज असू द्या, लेग बाईज असू द्या किंवा वाईड असू द्या, नो असू द्या, परंतु रन बनणं गरजेचं आहे. रन येणं गरजेचं आहे. यस हेलिकॉप्टर उडवायचं होतं. एक्स्ट्रा कव्हरला बॉल ट्रॅव्हल होतोय. डीपला आहे क्षेत्ररक्षक. 1 रन मिळेल. धावसंख्या पोहोचते ती यावी 14 या अंकावरती. षटक क्रमांक दुसरं. अजूनही 2 चेंडू बाकी दुसऱ्या षटकातील. स्ट्रायकिंग एंडला नाना. आणि फेकला जाणारा बॉल उंच हवेमध्ये आहे. लांबी गाठतोय का पाहायचंय. क्षेत्ररक्षक येतोय. महत्वपूर्ण आहे विकेट परंतु इथे मात्र दिसतलाय झेल. बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावा इथे मिळत आहेत. अशा पद्धतीचा कॅचेस पकडणं
हे अवघड असतं, हे आम्हीही जाणून आहोत, परंतु प्रयत्नाला इथे दाद दिली पाहिजे. प्रयत्न केले गेले, बॉलचा पाठलागी केला गेला, परंतु उलट्या बाजूने बॉल पकडणं हे अवघड असतं, परंतु ते अवघड काम करण्याचा प्रयत्न इथे केला गेलाय. जर का तिथे थोडंसं टर्न घेतला असता आणि स्वतःला परफेक्टली ऍडजस्ट केलं गेलं असतं तर खूप काही घडू शकलं असतं. परंतु मित्रांनो, जर तरला मैदानाच्या आतमध्ये किंमत नाही आहे तर तुमच्या जिगरीला इथे किंमत आहे. धावसंख्या 18. धावसंख्या इथे पाहायला मिळते ते 18. फेकला जाणार पुढचा चेंडू. हो हो, लाजवाब आहे, लाजवाब आहे, लाजवाब आहे. नानाची कॅच सोडल्यानंतर काय घडतं तर मैदानाच्या आतमध्ये हे घडतं. पुढील चेंडूवरती ठोकला षटकार. ना ना ना, कॅच सोडून चालत नाही नानाची. आणि नानाची कॅच सोडल्यानंतर मात्र विचार करत बसावं लागतं आणि म्हणावं लागतं ना 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 ना. शानदार फटका, लाजवाब फटका, 6 धावा. धावसंख्या पोहोचते 24 या अंकावरती, 24 रन. यस, आपण इथे योगायोग पाहतोय या मॅच मधील, या इनिंग मधील. ज्यावेळी प्रथम फलंदाजी करत होता साईबाबा 11 कचरे संघ, दुसऱ्या षटकामध्ये 39 धावा कुठल्या गेल्या, 19 धावा कुठल्या गेल्या. आणि त्याच पद्धतीने त्याला प्रत्युत्तर देत असताना, पलटवार करत असताना रोहन 11 खालच्याळी संघाकडून दुसऱ्या षटकामध्ये 19 धावा इथे प्राप्त केल्या गेल्यात. याला म्हणतात पलटवार. कारण मैदानाच्या आतमध्ये आहे नाना पवार, म्हणजे पलटवार होणारच. आणि 3 सामने मित्रांनो नाना पवारच्या डोळ्यासमोर, आणि या तिन्ही वेळा त्याच्या कॅचेस सोडल्या गेल्या आणि त्याने धमाका केलाय. आणि या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये ही त्याची कॅच सोडली गेली आणि त्याने लगेचच पुढील चेंडूवरती धमाका केलाय. आकाश ओमकार तारमाळे बॉलिंग मार्गवरती इथे सज्ज होतोय. पहिलं षटक अतिशय शांतपणाने खेळून काढलं, कौशल्यपूर्ण खेळून काढले. कौशल्य दाखवले या दोन्ही फलंदाजांनी, दर्शा दाखवलाय बॅटिंगचा. यस, शॉर्ट पिच दिली होती, जम्प केलंय. ज्याप्रमाणे लेदर बॉल क्रिकेटमध्ये फटका सजवला जातो, फटका खेळला जातो, त्याच पद्धतीचा हा बाउन्सर होता आणि त्याच पद्धतीने त्याने खेळून काढलाय. सावर्ड्याचा हा हिरा आहे दत्तू सावंत. जम्प केलं, बॉलला येऊ दिलं बॅट जवळ आणि त्यानंतर बॉल ढकलला. सेकंड स्लिपला डिक्लेअर झोन मध्ये मिळालेली 1 रन. यस, यावेळी स्लिपला खेळाडू इथे घेतला जाईल. ओमकार पुढील चेंडू घेऊन षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. यस, यावेळी सॉफ्ट हँड ड्राईव्ह केलाय, कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. काय क्रिकेट आहे चाललंय या मैदानाच्या आतमध्ये. कधी विस्फोटक तर कधी संयम दाखवला गेलाय. कारण ओमकार तारमळेच्या 2 षटकांना इथे ते टार्गेट करणार नाहीये. सिंगल डबल गेट पुढे जायचं, खराब चेंडू मिळाला तर प्रहार करायचा, बिग हिट करायचा, अन्यथा स्ट्राईक रोटेट करत राहायचं, स्कोर कार्ड धावतं ठेवायचं, वाढवत राहायचं. हाच प्रयत्न या जोडीने केलाय. एक चांगली रणनीती, चांगला गेम प्लॅन. यस, पूर्णपणे पायावरती आदळलेला बॉल आहे, जोरदार अपील आहे, परंतु डाव्या यष्टीला सोडून जाणारा बॉल इथे पाहायला मिळतोय, त्यामुळे अपील इथे फेटाळलं गेलंय. यस, अंपायर डिसिजन नॉट आउट. नो आर्ग्युमेंट प्लीज. आर्ग्युमेंट करायची नाहीये. अंपायर डिसिजन इथे दिलं गेले. जरूर प्रयत्न दोन्ही संघ करत असतात, दोन्ही संघांच्या माध्यमातून दावा प्रतिदावा होत असतो, परंतु कुठेतरी आपणही संयम राखला पाहिजे, रागावरती कंट्रोल केला पाहिजे. या संपूर्ण सिरीज मध्ये पंचांची भूमिका अतिशय अचूक राहिले. ओमकार तारमाळे पुढील चेंडू घेऊन
गती कमी होती. फसवा बॉल इथे पाहायला मिळतोय. चकवलंय इथे आणि इथे लगातार चुका झाल्यात. इथे लगातार चूक झालेली पाहायला मिळते. 1 रन इथे मिळाले. बाईच्या स्वरूपात संघाच्या खात्यामध्ये जोडली जाणारी 1 रन. एका रनने धावसंख्या पोहोचते 27 या अंकावरती. षटक क्रमांक 30 आहे इथे सुरू. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू ते बाकी आहेत आणि एक चांगली पार्टनरशिप या सलामी विधानमध्ये बिल्ड होताना पाहायला मिळते. उद्या या स्पर्धेची शेवटची रात्र असेल, शेवटची रजनी असेल. सुपर डुपर हिट पाहायला मिळणारे मुकाबले असतील, कारण सर्व आयकॉन खेळाडू टेनिस विश्वातील इथे दाखल होताना पाहायला मिळणार आहेत. यस, पुन्हा एकदा एक कौशल्यपूर्ण खेळला गेलेला फटका. बॉडीजवळ येऊ दिलं, थोडंसं जंप केलं आणि त्यानंतर बॅटवरती घेतला गेलेला बॉल 1 रन देऊन जातोय. धावसंख्या 28 रन, 28 धावा. आतापर्यंत आपण 3 क्वार्टर फायनलचे सामने जर डोळ्यासमोर आणले तर 1 साइडेड पाहायला मिळाले होते. परंतु मित्रांनो, या स्पर्धेतला 4था सामना एक दर्जेदार पद्धतीने पाहायला मिळतोय. अटीतटीचा रोमहर्षक पाहायला मिळतोय. पुढील चेंडू घेऊन ओमकार तालमाळे. 4था सेमीफायनलिस्ट संघ कोणता असेल हे इथे आपल्याला पाहायचं आहे. आखूड टप्पा आणि यावेळी सॉफ्ट हँडने खेळला गेलेला बॉल. दर्जेदार क्रिकेट नाना पवारच्या माध्यमातून षटक क्रमांक समाप्त झाले. तिथे दुसरं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29. 18 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 35 धावा आणि पुन्हा एकदा योगायोग जुळून येतोय. प्रथम फलंदाजी करत असताना साईबाबा कचरे 11 संघ तिसऱ्या षटकामध्ये 5 धावा बनवल्या आणि रोहन 11 खालचाळी संघानेही तिसऱ्या षटकामध्ये 5 धावा बनवल्या आहेत. बरोबरीत चाललाय सामना. 18 चेंडूमध्ये 35 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 35 धावा असं समीकरण. आणि या समीकरणाची सूत्र आहेत ती नानाच्या हातामध्ये. कारण नाना जेवढा वेळ मैदानाच्या आतमध्ये राहील तेवढी त्या संघाच्या बाजूने मॅच राहील. परंतु इथे जर नाना गारद झाला तर मात्र अडचण निर्माण होईल. बॉलिंग मार्गवरती स्वप्नील शिरदनकर. स्वप्नीलने पाहिलेलं स्वप्न जर इथे पूर्णत्वास न्यायचं असेल तर त्याला इथे चांगली गोलंदाजी करणं आवश्यक आहे. बॉल येऊ दिला अंडर द शोल्डर आणि त्यानंतर बॉलला दिशा दिली. पॉइंटच्या दिशेने ढकलल्या बॉलला 1 रन इथे प्राप्त केली. फलंदाजीचा दर्जा इथे दाखवताना प्रथमेश पवार आणि हे सावर्ड्याचे दोन्हीही धुरंधर खेळाडू. यस, हेलिकॉप्टर उडवायचं होतं हेलिकॉप्टरला, परंतु बॅट वरती प्रॉपरली आला नाही. त्यामुळे निराश पाहायला मिळाला तो दत्तू सावंत. सलग 2 चेंडूवरती आलेली सिंगल. प्रत्येक बॉल वरती रन मिळते, रन घेतली जाते, रन कमावली जाते, मिळवली जाते रन. पुढील चेंडू स्वप्नील. यस, यावी डीप मिड विकेटला येतोय बॉल. 1च रन इथे प्राप्त होईल. सलग 3ऱ्या चेंडूवरती आलेली सिंगल. धावसंख्या 32 रन. 32. अजूनही 32 धावांची आवश्यकता आहे. अर्धा पल्ला गाठला गेलाय, परंतु अर्धा पल्ला अजूनही गाठायचा आहे. डॉट बॉल. जसा डॉट बॉल पाहायला मिळेल तसा प्रेशर फलंदाजावरती येताना पाहायला मिळणार आहे. ज्याप्रमाणे कुकरच्या शिट्ट्या वाजतात ना, त्याप्रमाणे फलंदाजाच्या शिट्ट्या वाजतील.
पण इथे फेकला गेलेला बॉल भन्नाट गती आहे, भन्नाट वेग आहे, डॉट बॉल येतोय, डॉट बॉल येतोय. शानदार गोलंदाजी. इथे येणारा प्रत्येक डॉट बॉल साईबाबा 11 कचरे संघाला उभारी देणारा ठरणार आहे, कॉन्फिडन्स वाढवणारा ठरणार आहे, चेअरअप करणारा ठरणार आहे. 13 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू 32 धावा. काहीही घडू शकतं मैदानाच्या आतमध्ये बाबा. ज्याचे प्रयत्न बेस्ट हो सर्वश्रेष्ठ, ज्याचे प्रयत्न सरस त्याच्या मस्तकी विजयाचा कळस. परंतु हा विजयाचा कळस गुळाच्या मस्तकी चढणार ते पाहायचंय. हाई चेंडू ते डॉट येतोय. पहिल्या 3 चेंडूवरती दिल्या गेलेल्या 3 सिंगल आणि त्यानंतर आलेले 3 डॉट बॉल. समीकरण बदलून गेले. 12 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 32 धावा. अतिशय अप्रतिम गोलंदाजी, स्वप्नीलची स्वप्नवत अशी गोलंदाजी इथे आपण म्हणू शकतो. केवळ 3 धावा त्याने खर्च केल्या. पहिल्या 3 चेंडूवरती आलेल्या 3 सिंगल आणि त्यानंतर आलेले 3 डॉट बॉल. 12 चेंडू 32 धावा. हे षटक खूप महत्वाचं आहे. सामन्याला सेट करून देणारे हे षटक ठरते. ज्याप्रमाणे 50-50 ओव्हरमध्ये 49व्या ओव्हरला खूप व्हॅल्यू दिली जाते, महत्त्वपूर्ण असतं, कारण सामन्याला सेट करणार ते षटक असतं. 2020 मध्ये 19वे षटक आणि जेव्हा 6 षटकांचा निर्धारित सामना असतो तेव्हा 5वं षटक हे सामन्याला सेट करून देणार असतं आणि ते 5वं षटक घेऊन इथे दाखल झालं आहे पार्थ हळदणकर. पार्थ पहिला चेंडू आडव्या बॅटने केलाय वार. क्षेत्ररक्षक आहे आणि काय ती कॅच आणि पकडले कुणाची, प्रथमेश पवार याची. महत्वाचा मोहरा हुकमाचा एक का मॅच विनर, गेम चेंजर. यावी डगआउटच्या दिशेने परततोय प्रथमेश, म्हणजे आपला नाना. 17 धावसंख्येवरती डगआउटच्या दिशेने परतेल. महत्वाची पूर्ण विकेट महत्वाच्या क्षणी इथे प्राप्त केली गेले. समीकरण बदलले. 11 चेंडू आणि 32 धावा. प्रॉपर टाइम झाला नाही, परफेक्ट मिडल झाला नाही. निराश नाना. चेहऱ्यावरची मुद्रा खूप काही सांगून जाते, कारण इथे गमावलेली विकेट संघाला अडचणीत आणणारे ठरते का, या काचं इथे उत्तर मात्र शोधावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय विकी मुंबईकर. विकी मुंबईकर काय करेल. मुंबई नगरीतनं दाखल झालेला हा रत्ननगरीत, ज्यानं केला या स्पर्धेमध्ये एक इतिहास निर्माण. 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याची किमया करणारा या स्पर्धेतला पहिला बॅट्समन. धावसंख्या आणि समीकरण इथे पाहायला मिळते. 11 चेंडू आणि 32 धावा. 11 चेंडू 32 धावा. बॉलिंग मार्गवरती पार्थ हळदणकर यशस्वी ठरलाय. ब्रेक थ्रू दिलाय त्याने, महत्वपूर्ण दिलाय तो ब्रेक थ्रू. ओहो, यावी वेगवान चेंडू होता, वेगवान चेंडू होता. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी, गती त्याही पेक्षा सरस. साईबाबा 11 कचरे संघाकडून फेकला गेलेला हा बॉल अचूक आणि भेदक आहे. डोक्याला हात लावलाय. एवढा सुरेख बॉल इथे पाहायला मिळतोय. इथे आलाय तो निर्धाव चेंडू. 10 चेंडू आणि 32 धावा. ओहो यस, विकी 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 मुंबईकर. मी आहे मुंबईकर. इथे दाखल झालोय रत्ननगरीत. माझ्या संघाने मला इथे बढत दिले. प्रथमेश पवार गारद झाल्या झाल्या त्याला मैदानाच्या आतमध्ये आणलं गेले आणि पहिले एक बॉल डॉट पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती मिळालेली विकेट होती आणि त्यानंतर खेळला गेलेला हा सिक्सर. विकी 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 या मैदानाचा सिक्सर किंग आहे. या स्पर्धेतली दुसरी 50 सलग 6 चेंडूवरती 6 षटकार. हे रेकॉर्ड आजच्या रजनीमध्ये या खेळाडूच्या नावावरती आहेत आणि तोच विकी मुंबईकर
इथे प्रहार करताना पाहायला मिळालाय. 6 धावा इथे मिळाल्या. धावसंख्या पोहोचले 38 या अंकावरती. 9 चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 26 धावा. फेकला जाणारा हा बॉल यस आडव्या बॅटने करायचा होता इथे वार. येतो इथे डॉट बॉल. येतो इथे डॉट बॉल. निर्धाव चेंडू. एक तुझा तर एक माझा. एक तू हिट केलास तर दुसरा मी इथे जरूर तुला फसवणार, चकवणार. आणि तेच इथे करताना पाहायला मिळालाय तो पार्थ दणकर. महत्वपूर्ण सामना. जो जिंकेल तो स्पर्धेमध्ये राहील, जो हरेल तो इथूनच घरी जाईल. आणि त्यानंतर पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे बबल नाईक, जो या स्पर्धेमध्ये सलग अप्रतिम कॅचेस पकडताना पाहायला मिळालाय. बबल नाईककडे कॅच जाणं म्हणजे नो चान्स फॉर बॅट्समन. अतिशय सुरेख पद्धतीने पकडली गेलेली कॅच. सहज सोप्या पद्धतीने तो बॉल खाली आला. आत्मविश्वास त्याच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळाला आणि अतिशय सहजपणे त्याने कॅच इथे पकडली. आणि ही पकडलेली कॅच जणू काही मॅच पकडल्यासारखी आहे. कारण विकी मुंबईकर माघारी परतलाय. प्रथमेश पवार माघारी परतलाय आणि इथे दाखल झालाय लोकल बॉय सूरज वागदरे. 7 चेंडू मध्ये 26 धावांची आहे ती आवश्यकता. हा बॉल खूप महत्वाचा आहे. 2020 मधील एक सामना इंडिया विरुद्ध पाकिस्तान. एका बाजूला रोहित, विराट कोहली होता आणि सेम समीकरण इथे होतं. शेवटच्या चेंडूवरती त्याने षटकार ठोकला आणि मॅच मध्ये कमबॅक करून देताना आपण विराट कोहलीला पाहिलं होतं. आणि तसंच समीकरण इथे आहे. त्यामुळे हा चेंडू खूप महत्वाचा आहे. इथे जर एखादी बिग हिट आली तर कमबॅक होण्याची शक्यता इथे दाट असेल. परंतु इथे जर डॉट बॉल आला तर मात्र कुठेतरी निराशा ठरू शकते. यस, इथे मिळेल ती सिंगल रन. समीकरण बदललं. 6 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 25 धावा. निर्णायक शेवटचे 6 चेंडू. या स्पर्धेमध्ये इन आउट करणारे हे 6 चेंडू. कोणता संघ सेमी फायनल खेळणार हे ठरवणारे हे 6 बॉल. खूप काही घडायचं आहे, खूप काही बिघडायचं आहे. कोण जिंकणार कोण हरणार हे इथे आपल्याला पाहायचं आहे. आणि बॉलिंग मार्गवरती पुन्हा एकदा ज्याने विजयाचं पाहिलं स्वप्न, स्वप्नील शिरदनकर. स्वप्नील शिरदनकर इथे दाखल झालाय. स्वप्न पाहून चालत नाही, स्वप्नांचा पाठलाग करायचा असतो. स्वप्नीलने पाहिलेलं स्वप्न आणि त्याचा पाठलाग करताना त्याने केलेले प्रयत्न. पहिलं षटक अतिशय उत्तमरित्या त्याने वैयक्तिक स्वतःचा हाताळले आणि त्याचमुळे त्याला दुसऱ्या षटकाची जबाबदारी याच्यावरती सोपवली गेली. आणि ते शेवटचं षटक, निर्णायक षटक, रिझल्ट देणारं षटक, भवितव्य ठरवणारं षटक आणि या स्पर्धेतलं निकाल लावणारे हे षटक. 6 चेंडू आणि 25 धावा. पहिल्या 2 चेंडूवरती आपण निकाल बांधू शकतो. काय घडणार काय बिघडणार. आणि यावेळी पहिल्या चेंडूवरती केलाय वार. बॉल दबडलाय तडीपार. धावा मिळताय 6 आणि इथे पाहायला मिळतोय जय भैरव ब्रँडेड षटकार. दत्तू सावंतच्या बॅट मधून निघालेला हा धमाका. 6 धावा. 19 धावांची आवश्यकता इथे राहते. 5 चेंडू 19 धावा. काहीही घडू शकतं या मैदानावरती, कारण आपण 6 चेंडूवरती 6 षटकार लगावले गेलेले पाहिले आहोत. त्यामुळे काही घडणार आहे या मैदानावरती. कोणी छाती ठोकपणे सांगू शकत नाही की हा संघ जिंकेल म्हणून. याच इथे बॅटची एज आहे. सर्व स्वप्न उद्ध्वस्त करणारी ही विकेट ठरते. परंतु स्वप्नीलने पाहिलेलं स्वप्न इथे पूर्णत्वास ठरणारी ही विकेट बनेल का, हे इथे मात्र पाहावं लागेल. काय तो वेग होता, काय तो टप्पा होता आणि ती काय कॅच होती. सर्व काही कसं एकदम झकास घडतंय मैदानाच्या आतमध्ये. साईबाबा 11 कचरे संघाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर ही महत्वपूर्ण विकेट असणार आहे. इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय विजय पवार. संघाला विजय मिळवून देण्यासाठी विजय पवार करेल का वार. निराश आहे, हताश आहे, त्यालाही माहिती आहे.
मी महत्त्वाच्या क्षणी इथे गारद झालोय. जेव्हा माझ्या संघाला माझी आवश्यकता होती मैदानात धडाकेबाज फलंदाजी करण्याची आणि अशा वेळी तो डगआउटच्या दिशेने परततोय. 14 चेंडूंचा सामना केला, 19 धावा विजय बनवल्या त्या दत्तू सावंत याने. न्यू बॅटर विजय पवार. क्लोज असं क्षेत्ररक्षण घेतले गेले, जणू काही कसोटी चालू आहे की काय. आणि इथे बिगिट करण्याचा प्रयत्न फसतोय. सेकंड अटेम्प्ट झेल निसटलाय. सेकंड अटेम्प्ट मध्ये ही झेल इथे निसटलाय. सूरज वागदरे स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. 1 रन इथे मिळते. 1 रन इथे मिळाले. धावसंख्या पोहोचते 46 अंकावरती. 3 चेंडू आणि 18 धावा. 3 चेंडूवरती 3 षटकारांची राहणारा इथे आवश्यकता. सूरज वागदरे आहे त्याच्याकडे क्षमता. या मैदानावरती तो राज केलंय त्याने या आधीच्या स्पर्धेमध्ये. तो सूरज वागदरे या महत्वपूर्ण सामन्यामध्ये जय भैरव चषक 2025च्या या पर्वामध्ये सूरज इथे दावा करेल का या सामन्यावरती. 3 चेंडू 18 धावांची आवश्यकता इथे आहे. काय रंगलाय हा सामना. कारण जो सामना आपल्याला वन साइडेड वाटत होता तोच सामना इथे मात्र हाय व्होल्टेज ठरताना दिसतोय. इथे आलाय. यस, यावेळी DRSचा वापर केला जातोय. सूरज वागदरे आहे ज्याने थर्ड एम्पायरला कॉल दिलाय. 3 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता. त्यामुळे हा बॉल खूप महत्वाचा आहे. बॉल काउंट केला जाईल. काही ते हाईट पाहायला मिळेल. फेअर डिलिव्हरी. यस, इथे डॉट बॉल येतोय. 2 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता. आणि या मैदानावरती इतिहास राहिलाय क्वार्टर फायनलचा. 4 रजनीमध्ये जो संघ प्रथम फलंदाजी केले तो संघ विजयी ठरलाय. आणि याही सामन्यामध्ये ते चित्र पाहायला मिळतं का ते आपल्याला पाहायचं आहे. आणि त्यानंतर आलेला हा आणखीन डॉट बॉल. यस, इतिहासाची पुनरावृत्ती याही आजच्या 4थ्या रजनीमध्येही पाहायला मिळणार आहे मित्रांनो. पहिल्या रजनीमध्येही प्रथम फलंदाजी करणारा संघ क्वार्टर फायनलमध्ये विजयी ठरला होता. दुसऱ्या रजनीमध्येही पहिली बॅटिंग करणारा संघ क्वार्टर फायनलमध्ये विजयी ठरला होता. तिसऱ्या रजनीमध्येही पहिली बॅटिंग करणारा संघ क्वार्टर फायनलमध्ये विजयी ठरला होता. आणि आजच्या रजनीतील ही शेवटचा सामना प्रथम फलंदाजी करणारा संघ विजेता बनतो का ते पाहायचंय. इथे वाईट बॉल आलाय. 1 रन मिळते. 1 रन इथे मिळाले. एका चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. आणि साईबाबा कचरे 11 संघाकडून स्वप्नील शिरधनकर पाहिलेलं स्वप्न, आपल्या संघाने पाहिलेलं स्वप्न पूर्णत्वास घेऊन जाण्यासाठी इथे हा शेवटचा बॉल फेकताना पाहायला मिळतोय. आणि इथे विजयी जल्लोष पाहायला मिळेल. आणि सेमी फायनल मध्ये दाखल होणारा 4था संघ इथे ठरतोय. साईबाबा 11 कचरे संघ प्रथम फलंदाजी करणारा संघ इथे विजेता बनलाय. आणि या 4 क्वार्टर फायनल मध्ये फर्स्ट बॅटिंग करणारा संघच इथे विजेता बनतोय. हा एक इतिहास असेल जय भैरव चषक 2025 चा. पाहूया या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच कोण ठरतोय. यस,
आणि या क्वार्टर फायनलचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच, गेम चेंजर, मॅच विनर, ड्रीम बॉय स्वप्नील